पडलेलंच बरं. आणि नाही पडलो आम्ही 2-4 दिवस, काय घराच्या बाहेर, काही मंडळी घराच्या बाहेर पडली पण नाहीत, निघाली पण नाहीत. जे असेल ते त्याच्यामध्ये त्याने ते काय असेल ते भागवून घेतलं. कुत्र्या मांजरांचं काय? त्या 4 दिवसामध्ये एखादं कुत्रं पावसापासून संरक्षण मिळावं म्हणून एखाद्या पायरीवर जर जाऊन बसलं असेल, ज्याची पायरी आहे त्याने बघितल्यानंतर त्याने असा विचार केला असेल का बसलाय बिचारा, बसू दे, पाऊस पडतोय. आमच्यापेक्षा अपार दुःख आहे त्यांना, खूप दुःख आहे त्यांना माऊली, अपार संकट आहेत त्यांच्यावर. तक्रार नाही, तक्रार नाही. बरं का, एखाद्या झाडाला जोपर्यंत फळं येतात, फुलं येतात, तोपर्यंत माणूस सांभाळतो, त्याचं संगोपन करतो, त्याला वेळेवर खत पाणी घालतोय, औषध वगैरे जे काही फवारणी वगैरे असेल ती वेळेवर करतो. एकदा काही फळं द्यायचं, फुलं द्यायचं बंद झाला ना, की सांभाळलेल्या झाडाला, संगोपन केलेल्या झाडाला तोडायला पण माणूस मागे येत नाही. तक्रार आहे का? नाही. महत्वाचा विषय काय आहे की आमच्या जीवनाचा वाटचाल करत असताना, आमच्या आयुष्याची वाटचाल करत असताना अनेक प्रकारच्या घडामोडी होत असतात, अनेक प्रकारच्या चढओढ, अनेक प्रकारचे सुखदुःख, अनेक प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे दिवस आम्हाला अनुभवायला मिळत असतात. आम्ही प्रत्येक वेळेला विचार केला पाहिजे, जैसी स्थिती आहे तैशा परी राहे, कवतुक तूप आहे संचिताचे. ह्या सगळ्या वेळ साधत असताना, सगळ्या वेळेचा अनुभव घेत असताना, अनेक वर्ष जे आमचं आयुष्य भगवंताने आम्हाला दिलेलं आहे, त्या अनेक वर्षाचा अनुभव घेत असताना आम्ही प्रत्येक वेळेला स्मरणात ठेवलं पाहिजे की मला शेवटची वेळ साधायची आहे, मला शेवटची वेळ साधायची आहे. म्हणून या परी माते अंतकाळी जाणत साते, जे मोकळी ती देहाते ते मीची होती. तुम्ही इंद्रियांना आज जे वळण लावताय ना, इंद्रिय त्याचप्रमाणे भविष्यामध्ये कार्य करत असतात. तुमच्या डोळ्याला ज्याची आवड आहे तेच शोधत असतात, तेच पाहत असतात. एखाद्या पंगतीमध्ये जर एखादा माणूस बसला ना बाबा, पंचपक्वान्न जरी असले तरी तो त्याच्या आवडीचा गुलाबजामच शोधत असतो. नाही मिळाला तर बोलून पण दाखवत असतो तो, एवढे सगळे पदार्थ ठेवले होते, मग एक गुलाबजाम ठेवायला काय झालं होतं? तुम्हाला जे आवडतंय ते तुम्ही सृष्टीमध्ये पाहत असता. तुम्हाला जे ऐकायला आवडतंय तीच तुम्ही ऐकण्याची अपेक्षा करत असता. जे संस्कार तुमच्यावर झाले असतील, जे विचार तुमच्या मनामध्ये असतील, अंतःकरणामध्ये असतील, त्याचप्रमाणे तुम्ही बोलत असता, त्याचप्रमाणे ह्या वैखरीतून शब्द बाहेर पडत असतात. बरं का, पडिले वळण इंद्रिय सकळ. इंद्रियांना जे वळण लावाल ना, ती कर्म इंद्रिय करत असतात. अगदी साधं उदाहरण आहे बघा, सकाळी उठल्याबरोबर सकाळी सकाळी जे गाणं आमच्या कानावर पडतंय, काय दिवसभर आम्हाला त्याची आठवण करून द्यावी लागत नाही, ते आपोआप मुखामध्ये येते, आपोआप तोंडामध्ये येते. म्हणून संत म्हणतात, सकाळी सकाळी उठल्याबरोबर अभंग ऐका, देवाचं नामस्मरण ऐका, भजन ऐका, आणि खऱ्या अर्थानं ते जर तुम्ही ऐकलत, बरं का, दिवसभर तुम्हाला देवाचं नामस्मरण करून द्यायला किंवा करायला आठवण करून द्यावी लागणार नाही. इंद्रियांना ते वळण आम्ही आज जर लावलं ना माऊली, आता वर्तमान कालामध्ये, तर भविष्यात आम्हाला शेवटच्या वेळेला सांगावं लागणार नाही, बाबा राम बोला, सांगावं लागेल, बाबा देवाचं नामस्मरण करा. हा, अंतकालेचे मानव, अर्थात याच अध्यायामध्ये, 8व्या अध्यायामध्ये आणि 6व्या श्लोकामध्ये भगवंत आम्हाला स्मरण करून देतात, यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमे वेंती कोणते सदा तद्भाव भावितः. तेवी जितेनी अवसरे जे आवडूनी जीवी उरे, ते मरणाची ये मेरे फार हो लागे, आणि मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. काय
जे इंद्रियांना आम्ही आज वळण लावून देऊ ना, भविष्यात आम्हाला तीच कर्म, तेच विचार आमच्या इंद्रियांकडे पाहायला मिळतात. बरं का माऊली? तेच विचार आमच्या वर्तमान कालावर आमचं भविष्यकाल अवलंबून आहे. आज तुमच्या वर्तमान कालातील तुमच्या कर्मावर जर तुमचा विश्वास असेल तर तुम्हाला कोणालाही भविष्य पाहायला, हात दाखवायला गरज लागणार नाही, कोणालाही भविष्य विचारायची गरज लागणार नाही तुम्हाला. ज्याची कर्म स्वच्छ आहेत, जो धर्माचरण करतो, जो नीतीने जगतोय, जो नीतीने वागतोय, आईला आई, ताईला ताई, दादाला दादा, बाबाला बाबा, कुठल्याही प्रकारे कोणाला दुःख होईल, त्रास होईल अशा प्रकारे वागत नाही, अशा प्रकारे जगत नाही, मत्सर नाही, तिरस्कार नाही, अहंकार नाही, अभिमान नाही, कुठल्याही प्रकारचा गर्वताठा नाही. भगवंताच्या कृपेने जे प्राप्त झालंय ना माऊली, ते स्वीकारतो. माझं ते माझं, दुसऱ्याचं ते माझं नाही. अशा प्रकारे ज्याचं वागणं आहे, जगणं आहे ना, त्याला भविष्याची चिंता नाही, त्याला भविष्याचा विचार करायची गरज लागणार नाही. बरं का? म्हणून असं म्हटलेलं आहे, गरिबी आली म्हणून लाजू नये आणि श्रीमंती आली म्हणून माजू नये. बरं का? आता गरीब श्रीमंत आपल्या दृष्टीने कोणाला म्हणतोय माहितीये का? आमच्या ह्या चांबड्याच्या डोळ्याने आम्ही पाहत असताना ज्याच्याकडे भरपूर पैसा अडका आहे ना, गाड्या घोड्या माड्या बंगले सगळं काही आहे ना, तो श्रीमंत. आणि ज्याच्याकडे आर्थिक बळ नाही तो गरीब. आमच्या चांबड्याच्या डोळ्याने आम्ही त्याचं वर्णन करतो त्या पद्धतीने. पण संतांच्या दृष्टीने बरं का, भगवंताने दिलेल्या डोळ्यामध्ये ज्याला भगवंतच दिसतो ना, तो जगातला सगळ्यात मोठा श्रीमंत माणूस आहे. काय? भगवंताने दिलेल्या वैखरीतून ज्याला भगवंताचं भजनच करता येत आहे, स्तवनच करता येत आहे ना, भगवंताचं नामस्मरणच करता येत आहे ना, तो सगळ्यात मोठा श्रीमंत माणूस आहे. बरं का? कलियुगामध्ये पैशाने श्रीमंत होण्यासाठी तुम्हाला अनेक मार्ग आहेत, काही सोपे पण आहेत. काय? पैशाने श्रीमंत होण्यासाठी तुम्हाला कलियुगामध्ये अनेक मार्ग आहेत माऊली. पण विचाराने, गुणाने आणि कर्माने जर श्रीमंत व्हायचं असेल तर त्यासाठी मात्र आम्हाला सत्संगालाच जावं लागणार आहे, संतांच्या संगतीलाच बसावं लागणार आहे. तुकोबांशिवाय पर्याय नाही, माऊलींशिवाय पर्याय नाही. जनाबाई, बहिणाबाई, कान्होपात्रा, मुक्ताबाई ह्या संतांशिवाय पर्याय नाही. ज्याच्याकडे पैसा भरपूर झाला त्याला श्रीमंत म्हटलं जातंय. पैशाने तुम्ही श्रीमंत व्हाल, ज्ञानाने तुम्ही हुशार व्हाल. आणि ती हुशारी कुठे पण चालवतो बरं का माणूस, कुठे पण चालवतो ती हुशारी, ज्ञानाने प्राप्त झालेली हुशारी. पण तुम्हाला जर चांगलं व्यक्ती म्हणून जगायचं असेल, साधक म्हणून कार्य करायचं असेल, भक्त म्हणून जर कार्य करायचं असेल तर त्यासाठी संस्कारांचीच गरज असते. आणि ते संस्कार निर्माण करण्याचं काम संत करत असतात. ते संस्कार आम्हाला संतांच्या कृपेने प्राप्त होत असतात, संतांच्या कृपेने प्राप्त होत असतात. बरं का? आमची गती जी आहे ना, आमची मुक्ती, मोक्ष जे काही आम्हाला वाटतंय ते सगळं आमच्या कर्मावर अवलंबून आहे माऊली, आमच्या विचारांवर अवलंबून आहे. आम्ही काय करतोय ह्याच्यावर सगळं अवलंबून आहे. गुणापासी गती असं म्हटलेलं आहे. गती गुणापासी आहे. देह नाशिवंत आहे, देहाची माती होते, पण देहाची माती जरी झाली तरी गुणांचे गुणगान गायले जातात. मरावे परी कीर्ती रूपी उरावे, कीर्ती रूपी उरावे. कीर्ती रूपाने जर आम्हाला उरायचं असेल तर त्यासाठी आम्ही आमचे विचार, आमचे गुण, आमची कर्म शोधली पाहिजेत. गती जी आहे ती गुणांवर अवलंबून आहे, कर्मावर अवलंबून आहे, विचारांवर अवलंबून आहे.
आणि कर्म ही इंद्रियाधीन आहेत. कर्म इंद्रियाधीन आहेत. भगवंताने दिलेली इंद्रिय बदलू शकत नाही, पण परिवर्तन करू शकतो. बघा हा, देवाने डोळे दिले आम्हाला जाणीव नसल्यामुळे आतापर्यंत आम्ही सृष्टीच बघितली, जगच बघितलं. आता संत चरण प्राप्त झाले, संतांच्या कृपेने आम्हाला कळलं आम्ही ह्या जगामध्ये जे निर्माण केलंय ते पाहायचं आहे, ते शोधायचं आहे की निर्मात्याला शोधायचं आहे, जग पाहायचं आहे की जगदात्म्याला पाहायचं आहे. हे जेव्हा आम्हाला कळलं तेव्हा असं आहे का, माहिती नव्हतं, जाणीव नव्हती, त्यावेळचे डोळे आपण काढून टाकू आणि आता दुसरे परमार्थिक डोळे लावू? नाही, डोळे तेच आहेत, दृष्टी बदलली. पाहायचा दृष्टिकोन बदलला, दृष्टी बदलली. जिथे आम्हाला फक्त दृश्यच कळायचं ना, जिथे आम्हाला फक्त जगच कळायचं ना, आज त्या ठिकाणी जगाच्या आधी जगदीश्वराचं दर्शन घडलं जात आहे. जे निर्माण केलंय त्याचीच आम्ही अशा अपेक्षा करायचो ना, आज त्या ठिकाणी निर्मात्याला पाहतोय, निर्मात्याला शोधतोय, निर्मात्याचा विचार करतोय आज आम्ही. आणि म्हणून प्रामाणिकपणे प्रत्येकाला असं वाटतंय की माझा शेवटचा दिवस गोड व्हावा. प्रत्येकाला वाटतंय शेवटच्या वेळेला मी भगवंतालाच पाहावं, शेवटच्या वेळेला मी भगवंताचंच नामस्मरण करावं, शेवटच्या वेळेला मी भगवंताचंच ऐकत ऐकत ह्या जगाचा निरोप घ्यावा. असं ज्याला वाटत असेल ना, त्याने आजपासून नव्हे, आत्तापासून इंद्रियांना ते वळण लावलं पाहिजे. आत्तापासून. काय आता जर तुमचे डोळे सर्वत्र सर्व खलविदम ब्रह्म, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम मंगळ. आता जर आम्हाला विष्णुमय जग दिसत असेल, सर्व खलविदम ब्रह्म याची प्रचिती जर येत असेल, याचा प्रत्यय जर येत असेल, तर शेवटच्या वेळेला आम्हाला निश्चित भगवंतच दिसेल, भगवंताचंच दर्शन घडेल, यात संशय नाही. आता जर आम्ही भगवंताचंच गुणगान गात असू, भजन करत असू, हरिपाठ, काकडा, कीर्तन, प्रवचन श्रवण करत असू, बरं का, शेवटच्या वेळेला आम्हाला आठवण करून द्यावी लागणार नाही की बाबा आता देवाचं नामस्मरण करा म्हणून. आता जर आमची श्रवणी इंद्रिय भगवंताचंच ऐकण्यासाठी जर आतुर झालेली असतील आणि ती आवड जर आज निर्माण झाली असेल प्रत्येक श्रवण इंद्रियांकडे, तर शेवटच्या वेळेला आमची श्रवण इंद्रिय तेच ऐकण्यासाठी उत्सुक झालेली असतील, तेच ऐकण्यासाठी उत्सुक झालेले असतील. म्हणून शेवटची वेळ महत्वाची आहे. अंतकालेच मामेव स्मरणमुक्त्वा करेवरम. आणि खरं तर तिथेच भाष्य करत असताना माऊली म्हणतायत, म्हणून या परिमाते अंतकाळी जाणत साते, जे मोकळी ती देहाते, ते मीची होती, ते मीची होती. इथे बसलेल्यांपैकी सर्वांनाच जन्मतारीख माहिती आहे, खरी किंवा खोटी. कारण तुमच्या जन्मतारखेशिवाय तुमचा आधार कार्ड तयार झाला नाही. काय मौली, सर्वांना जन्मतारीख माहिती आहे इथे बसलेल्यांपैकी. मृत्यूची तारीख कोणाला माहिती आहे बरं? मृत्यूची तारीख कोणाला माहिती आहे बरं? मृत्यू आहे याच्यावर तरी विश्वास आहे ना? जायचं आहे एक दिवस, शेवट आहे याच्यावर तरी विश्वास आहे ना? जसं आम्ही संसारातल्या प्रत्येक गोष्टीची आठवण ठेवतो, जसं आम्ही प्रपंचामध्ये कार्य करत असताना प्रत्येक गोष्टीचं स्मरण ठेवतोय, प्रत्येक गोष्टीची आठवण ठेवतो, तसं आम्ही आमच्या जीवनाची वाटचाल करत असताना, प्रत्येक कार्य करत असताना एक गोष्टीचं स्मरण ठेवलं पाहिजे, मला एक दिवस या जगाचा निरोप घ्यायचा आहे, जावंच लागणार आहे. प्रत्येकाला शेवट आहे, प्रत्येकाला शेवट आहे. बरं का माऊली?
आता मध्यंतरीच्या काळामध्ये अर्थात जन्म आणि मृत्यू याच्या मधल्या काळाला आम्ही आयुष्य म्हणतो, आणि त्या आयुष्यामध्ये, त्या आयुष्याच्या काळामध्ये जीवनाचा मार्गक्रमण करत असताना बऱ्याच गोष्टी आम्हाला स्पर्श करतात, बरं का. अगदी तो कल्याण स्टेशनला बसला ना बाबा, त्याला मुंबईला जायचंय. कल्याण गेला, ठाकुर्ली गेली, डोंबिवली गेली, कोपर गेलं, दिवा गेला, दोघे एकत्र बसले, ते मस्त की बाता सांगतायत, भारी अगदी त्यांचं विचारांचं देवाणघेवाण चालू आहे. दिवा गेल्यानंतर पटकन याच्या मनात काय आलं काय माहिती, त्याने विचारलं, तुमचं आडनाव काय बरं? असं का? म्हणजे तुम्ही लगेच अंतर, असं का? तुमची जात अमुक अमुक का? कल्याण पासून दिव्यापर्यंत त्याला त्रास नाही झाला, पण नाव, आडनाव आणि जात माहिती झाल्यापासून लगेच त्रास व्हायला लागला. हा भेद आम्हाला मध्य काळामध्ये, मधल्या काळामध्ये स्पर्श करत असतो. काय जातीभेद आहे, धर्मभेद आहे, पंथभेद आहे, वर्णभेद आहे, विचारांचा भेद आहे, आणि ह्या मधल्या काळामध्ये सगळे विचार आम्हाला येऊन स्पर्श करत असतात. मौली, संपत्तीचा अभिमान आहे काहींना, काहींना आपल्या सौंदर्याचा अभिमान आहे, काहींना आपल्या ज्ञानाचा अभिमान आहे, काहींना आपल्या पांडित्याचा अभिमान आहे, काहींना आपल्या अभ्यासाचा, पाठांतराचा अभिमान आहे, बरं का. काहींना आपल्या कपड्याचा सुद्धा अभिमान असतो, वस्त्र घातलेले असतात ना कपडे, त्यांचाही अभिमान असतो. सगळ्याचा विचार करत असताना फक्त एक स्मरणात ठेवा, स्मरणात ठेवा, तुम्ही तुमच्या संपत्तीचा, प्रॉपर्टीचा, पैसा अडक्याचा आनंद घ्या ना. तुम्ही संपत्तीचा आनंद आपण नाही घ्यायचा तर मग काय लोकांनी घ्यायचा का? घेतला पाहिजे आपण आनंद, आनंदात राहिलो पाहिजे. पण या सगळ्या गोष्टी अनुभवत असताना, या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना आमच्या मनामध्ये एक विचार आला पाहिजे, ह्याच्यापैकी शेवटच्या वेळेला काही नाही. काय? आता आमच्या कपड्यामध्ये क्वालिटी आहे. काहींनी 200-250 रुपयाचे काही ड्रेस घातला असेल, 200-250ची साडी, काहींनी 500ची, 700ची, 1000ची, 1000चा ड्रेस, काहींचा 10,000चा ड्रेस असेल. एक महिन्यापूर्वी, 1-2 महिन्यापूर्वी मी ऐकलं, एका नवरदेवाने 80,000चा ड्रेस घेतला. 80,000चे कपडे. नाही, घ्यायला हरकत नाही, पण जेव्हा ते कपडे घेतल्यानंतर हॉटेलमध्ये जातात ना जेवायला, कारण तो पण एक भाग असतो त्या गोष्टीचा. पाहुणे आले म्हटल्यानंतर पाहुण्यांना जेवायला पण, बाबा बरोबर आहे ना, जेवायला पण घातलं पाहिजे. जेवता जेवता त्या पाहुण्यांच्यातल्या एकाने विचारलं, जावई तुम्ही 80,000चा ड्रेस घेतला, मस्त आहे, मस्त आहे, तुम्हाला अगदी शोभून दिसेल, पण याच्या आधी कधी 50,000चा तरी घातलंय का? नाही, मग लाज वाटत नाही का थोडी तरी? महत्वाचा विषय काय आहे? असू द्या रे, आपण आपल्याकडे जर असेल तर त्याचा आनंद घ्या, आपल्याकडे असेल तर त्याचा आनंद घ्या. पण हे सगळं कार्य करत असताना मी विचार केला पाहिजे, मांजरपटामध्ये क्वालिटी नाही. शेवटी काय असतंय, मेल्यावर मांजरपाट ना, तिथे सांगून चालेल का चांगल्या क्वालिटीचं द्या? तो म्हणेल दादा जे आहे ते घेऊन जा, तिथे क्वालिटी नाही. बरं, आता जरी आम्ही सोन्याने मडलेलो असेल तरी सुद्धा शेवटच्या वेळेला सोन्याचं मडकं नाही, मातीचं मडकं, बरं का. पूर्वी लोक घरामध्ये सुद्धा मातीची भांडी वापरायची. मी स्वतः लहानपणी मातीच्या पणतीमध्ये जेवलेलो आहे. तेवढी एक पंक्ती फक्त आमच्याकडे बाकी होती बरं का माऊली, माझ्या लहानपणी. बरोबर ना बाबा? हा, ती अशी एक छोटी, म्हणजे आमच्याकडे त्याला ती पणती म्हणायचे त्यावेळेला. ते डोगली का काय तुम्ही काय म्हणताय ते, बरं का, असं ताटासारखं, वाडग्यासारखं असायचं ते. हा, भले त्यावेळेला लोक मातीच्या भांड्यात जेवायची, पण जमिनीवरच असायची, चालताना पण जमिनीवरच चालायची. आता नुसती हवेत ना, काय बाबा खरंय की गोड आहे? आता नुसती हवेत. म्हणून माणूस किती जरी मोठा झाला, कुठल्याही गोष्टीने जरी मोठा झाला, तरी जमिनीला विसरू नये, भूमातेला विसरू नये, जमिनीवर असावं.
अहो, एवढ्या उंचावून आकाशातून पडणारं पाणी सुद्धा कुठेही पडू द्या, ते जमिनीलाच स्पर्श करणार आणि मग त्याचा प्रवास सुरू होणार. समजतंय ना? आम्हाला आमच्या मूळ तत्वाला जर भेटायचं आहे, प्राप्त व्हायचं आहे, आम्ही जमिनीवरूनच प्रवास केला पाहिजे. वरून प्रवास करून चालणार नाही, बरं का? आणि म्हणून हे विचार, ही कर्म, हे सगळं आज आम्ही इंद्रियांना त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं ते वळण लावलं पाहिजे. कारण कर्म ही इंद्रियाधीन आहेत, इंद्रियाधीन आहेत. डोळे पाहताना दिसतात, पण पाहताना सुद्धा माणसाकडून पाप घडत असते. नजरेतून पाप घडतंय, ऐकण्यातून पाप घडतंय, बोलण्यातून पाप घडतंय, चालण्यातून, स्पर्शातून, हाताने, पायाने, प्रत्येक इंद्रियाने पाप घडत असतंय. वाईट बघितलं पाप घडलं जातंय, वाईट ऐकलं पाप घडलं जातंय, वाईट बोललं पाप घडलं जातंय, वाईट क्रिया केली, वाईट ठिकाणी गेला, वाईट कर्म केली, पाप घडलं जातंय. कर्म इंद्रियाधीन आहेत. कर्माचे प्रकार अनेक आहेत, कर्म करणारी इंद्रिय अनेक आहेत, बरं का मौली? शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, विषय पंचकाय. कर्मेंद्रिय पंचकाय, वाचा, पाणी, पाद, शिश्न, गुद. ज्ञानेंद्रिय पंचकाय, कान, नाक, त्वचा, डोळा, जिभ. कर्म करणारी इंद्रिय अनेक आहेत, कर्म करणारी तत्व अनेक आहेत, आणि ह्या सर्वांकडून कर्म करून घेणारे विषय सुद्धा अनेक आहेत. काय? जो लोभाच्या अधीन आहे ना, त्याला पडलेला कागदाचा तुकडाही नोट दिसते, जर त्या रंगाचा असेल तर. जो लोभाधीन आहे ना, तो कुठेही जाऊ द्या, त्याने प्रवचनाला जायचं म्हटल्यानंतर पाकीट ठरवल्याशिवाय जाणार नाही. त्यांनी कीर्तनाला जायचं म्हटल्यानंतर पाकीट ठरवल्याशिवाय जाणार नाही, आणि तिथे कार्यक्रम झाल्यानंतर पाकीट फोडून बघितल्याशिवाय गाडीत बसणार नाही. आम्ही सांगतो लोभाधीन होऊ नका, मायाधीन होऊ नका, पण सांगता सांगता आम्ही अब्जाधीश झालो, त्याचं काय? माया अधीन जर व्हाल तुम्ही, तर मायेमध्ये अडकून मराल. अरे बापरे! आणि आमच्या गोरगरिबाचं शोषण करून, भोल्या भाविकाचं शोषण करून, भोल्या भक्ताच्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन अब्जाधीश झाले, अब्जाधीश. असो, लोभ जर मनामध्ये असेल, लोभ जर अंतःकरणामध्ये असेल, तर तुमचे डोळेही तेच काम करणार, तेच पाहणार, तुमचे कानही तेच ऐकण्यासाठी आतुर झालेले असतात. रस्त्यात जाताना सुद्धा तो इकडे तिकडे पडलेल्या पिशव्यांकडेच पाहत असतो, कोणाची पडले का. रस्त्यात जाताना सुद्धा विचार करतो, आता जर मला 1 करोड भेटले ना, काय तू पहिले रोड बघ बाबा कसा आहे, त्या करोड बाजूला राहू दे. एखादा ब्रेकर वगैरे जर आला, एखादा खरडा जर आला, तर पडशील आणि तुला खर्च करावा लागेल. मनात जर लोभ असेल, अंतःकरणात जर लोभ असेल, तर त्याला सर्वत्र तेच दिसतंय. मनामध्ये, अंतःकरणामध्ये जर काम असेल, तर त्यालाही सर्वत्र तेच दिसतंय, सर्वत्र तेच दिसतंय. क्रोध असेल तर तो त्याचाच विचार करत असतो, बरं का? कर्म करून घेणारे अनेक विषय आहेत माऊली. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, असूया, अद्वया, भावना, कल्पना, इष्णा, वासना, आशा, ममता, तृष्णा अनेक आहेत, बरं का? कर्म जरी अनेक प्रकारचे असले, कर्म करणारे इंद्रिय जरी अनेक असले, कर्म करून घेणारे जरी अनेक असले, तरी शेवटी कर्माचे भाग 2च पडतात, पाप आणि पुण्य. पाप आणि पुण्य. इथे काय भगवंत म्हणतात, माऊली काय म्हणतात, शेवटच्या वेळेला जे मला जाणतात देवाला, ते देवाला प्राप्त होतात. बघा, हा वर्षभर जर अभ्यासच केला नाही, तर त्याच्याकडून पास होण्याची अपेक्षा करावी का? काय वर्षभर जर अभ्यासच केला नाही, तर पास होण्याची अपेक्षा करावी?
वर्षभर अभ्यासच करत नसलेल्या विद्यार्थ्याला असं वाटतंय परीक्षाच नाही येईल तर बरं आहे. पण ज्याने वर्षभर अभ्यास केलाय ना तो विद्यार्थी आतुरतेने परीक्षेची वाट पाहत असतो. तिकडे पेपर फुटी होईल, इकडे नाही बरं का. तिकडचे पेपर फुटले जातील, इकडचे नाहीत. तिकडे तुम्हाला काही काळ आधी वेळापत्रक मिळेल, इथे नाही. इथे नाही. काहींना मिळतो पण त्यात आपण नाहीत. जन्मतारीख सर्वांना माहिती आहे, मृत्यूची तारीख कोणाला माहिती नाही. दादा जायचं आहे 100% सत्य आहे, शेवट आहे या देहाला. मृत्यूची तारीख आम्हाला माहिती नाही. जाताना आम्हाला भगवंताचं नामस्मरण करत जायचं आहे, देवाचं नामस्मरण करायचंय, देवाला आठवायचं आहे. आयुष्यभर ज्याने देव कार्य केलं नाही, धर्म कार्य केलं नाही, ज्याने कधी नीतीने वागला नाही, नीतीने जगला नाही, अधर्माने वागला, अनितीने वागला, त्याच्याकडून अपेक्षा करून चालेल का देवाचं नामस्मरण? चालेल? याला म्हणतात वर्षभर अभ्यास नाही केला आणि मग परीक्षा. परीक्षेला तेच घाबरतात ज्यांचा अभ्यास नसतो. मृत्यूची आठवण ठेवा, मरणाची आठवण ठेवा. आपण मर्यादित आहोत. मर्यादित आहोत ना, आपण मर्यादित आहोत. स्मरण ठेवा. मृत्यूचं स्मरण असावं, भय कदापि नसावं. भीती नको मौली. भीती त्याला वाटते ज्याने ट्रेन मध्ये चढताना तिकीट काढलं नाही. लोकल मध्ये जाताना प्रवास करताना जर तिकीट नसेल तर त्याला प्रत्येक प्रवासी टीसी दिसतो. ज्याने तिकीट काढलंय तो बिनधास्त जाऊन बसतो, जागा मिळाली तर डोळे मिटून घेतो. स्टेशनला अजून वेळ आहे, उतरायला अजून वेळ आहे. टीसी येऊ द्या नाहीतर त्यांच्यापेक्षा मोठे ऑफिसर कोणी येऊ द्या, काही फरक पडत नाही, तिकीट आहे. ज्याची लाईट मीटरवर आहे ना त्याला वायरमॅन आले काय, लाईनमॅन आले काय आणि त्यांच्यापेक्षा वरचे अधिकारी आले काय, काही फरक पडतो? पण ज्याची लाईन आकड्यावर आहे ना, बाहेरून कुठून तरी काहीतरी करून घेतले ना, माल्या बिल्यावर वायर कट करून, आडवडली कुठेतरी वायर कट करून, शेजारी पाहुणे जरी आले तरी त्याला वायरमॅनच दिसतात. ते पाहुणे आले तरी. ज्याच्याकडे गाडीचे सर्व प्रकारचे पेपर आहेत, ड्रायव्हिंग लायसन आहे, तो भर चौकातून सरळ गाडी घेऊन जातो. कितीही मोठे अधिकारी असेनात का, काय फरक पडतो? ज्याच्याकडे लायसन नाही, ज्याच्याकडे गाडीचे पेपर व्यवस्थित नाहीत, त्याला मात्र आडवळीने जावं लागतंय. ज्याच्या किटलीत दूध आहे ना तो भर रस्त्यामध्ये दूध घ्या दूध म्हणून आवाज देत जातो. पण ज्याच्या किटलीत नको ते आहे, म्हणजे मुवाची, संत्राची, अजून कसली कसली, बरं तो येईल का आवाज देत? बरं रस्त्यामध्ये आवाज देत येईल तो? ज्याचं अंतःकरण स्वच्छ आहे, ज्याचं मन स्वच्छ आहे, ज्याची कर्म चांगल्या प्रकारे घडली जातात, ज्याचे विचार चांगले आहेत, उत्तम आहेत, स्वच्छ आहेत ना, त्याला मृत्यूची भीती नसते. कोणत्या वेळेला येऊ द्या, कोणत्याही वेळेला, कधीही. म्हणून प्रत्येक वेळेला सांगत असतो, हात जोडून विनंती करत असतो, देवाकडे उदंड आयुष्यासाठी प्रार्थना करण्यापेक्षा चांगल्या आयुष्यासाठी प्रार्थना करा. काय देवाकडे उदंड आयुष्य, मी पुका जगलो पाहिजे, मला भरपूर आयुष्य मिळालं पाहिजे, काय करायचंय? उदंड आयुष्यासाठी प्रार्थना करण्यापेक्षा चांगल्या आयुष्यासाठी प्रार्थना करा, की जेणेकरून भगवंता त्या आयुष्यामध्ये मला तुझा विसर न व्हावा, हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. अखंड तुमच्या स्मरणामध्ये मला त्या ठिकाणी कार्य करता येईल, अशा प्रकारे आयुष्य द्या देवा. बरं का? कर्म करणारी इंद्रिय अनेक आहेत, कर्माचे प्रकार अनेक आहेत. दोन भागामध्ये त्याचा प्रकार पडतो, पाप किंवा पुण्य. कोणालाही चुकत नाही पाप, आणि पुण्याचंही फळ कोणालाही मिळाल्याशिवाय राहत नाही. बरं का?
धर्मकार्य जर करत असाल, देवकार्य जर करत असाल, देवपूजा जर करत असाल, देवाचं नामस्मरण जर करत असाल, तर त्याची तुम्हाला जो काही मोबदला आहे तो भगवंत लगेच देत असतात. भगवंत आपल्या अंगावर ठेवत नाहीत. देवाकडे उधार चालत नाही. देवाकडे उधार नाही. हा, जे काही तुम्ही करताय ते लगेच तिथले तिथेच. चांगलं असेल तर त्याची परतफेड लगेच, आणि वाईट असेल तर त्याची परतफेड लगेच. आम्ही जे नामस्मरण करतोय ना, आम्ही जे देवपूजा करतोय, आम्ही जे ग्रंथ वाचन करतोय, आम्ही जे तपश्चर्या करतोय ना, जे काही साधना असेल ती, त्याचं फळ भगवंत आम्हाला लगेच देऊन टाकतात. दादा अमुक अमुक झाले, हे घेऊन टाक. ते मिळालेलं कुठे वापरायचं ते देव सांगत नाही. जी तुम्ही साधना करताय ना, ते कुठे वापरायचं ते देव सांगत नाही. एकीकडे नामस्मरण झाल्यानंतर, ग्रंथ वाचून झाल्यानंतर जर लगेच बाजूला बसून तुम्ही चार चौघी जर एखाद्याची निंदा करत असाल, एखाद्याची निंदा करत असाल, मत्सर तिरस्कार करत असाल, तर तिकडे कमवलेलं इकडे घालवायला घेतलंय तुम्ही, लगेच खर्च करायला घेतलंय असं म्हणायला हरकत नाही. जी काही तुम्ही साधना करताय ना माऊली, त्याचं फळ भगवंत तुम्हाला लगेच देऊन टाकत असतात. कुठे वापरायचं देव सांगणार नाही. कुठे वापरायचं, कशा पद्धतीने वापरायचं ते तुम्हाला संत सांगत असतात. जगद्गुरु तुकोबा सांगतात, माऊली सांगतात, शांती ब्रह्मनाथ महाराज सांगतात. त्यांनी केलेला उपदेश, त्यांच्या वाङ्मयाचा अभ्यास करावा आणि मग त्याप्रमाणे जगण्या वागण्याचा प्रयत्न करावा. तुकोबाच का, माऊलीच का, नाथ महाराजच का, किंवा आधी करून सर्व संतच का? त्याला कारण आहे. संतांचे विचार न घेता जर तुम्ही तपश्चर्या करायला लागले तर तुम्हाला फळ मिळेल. देवपूजा करायला लागले तुम्हाला प्राप्ती मिळेल, पण कुठे वापरायचं ते तुम्हाला कळणार नाही. कळणार नाही. सोभार्य नावाचे ऋषी आहेत माऊली. गंगेमध्ये स्नानाला गेले. सूर्याला अर्घ्य देता देता हातामध्ये पाणी घेतलं. ओंजळीकडे सूर्याकडे पाहायचं तर तेवढ्यात त्या पाण्याकडे बघितलं आणि पाण्यामध्ये माशांची क्रीडा पाहायला मिळाली त्यांना. हजारो वर्ष तपश्चर्या केलेली ऋषी आहेत. हजारो वर्ष. आपण जो परमार्थ करतो, जी भक्ती करतो, जे देवाचं नामस्मरण करतोय ना, देवपूजा जी करतोय ना, मोकळं होण्यासाठी, मुक्त होण्यासाठी आपण सगळं काही करत असतोय. आणि मुक्त होण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. बद्ध होण्यासाठी काही प्रयत्न करायची गरज लागत नाही. बद्धता आपोआप निर्माण होत असते. मायेच्या जाळामध्ये माणूस सहज अडकत जातो. सहज. जसा जसा वयाने मोठा होतो ना, तसा तसा मायेच्या जाळामध्ये अडकत जातो. पण मायेच्या जाळातून जर मुक्त व्हायचं असेल तर आम्हाला स्वतः प्रयत्न करावा लागणार आहे. स्वतः आपुली आपण करा सोडवणं. आपुली आपण. ऋषींनी ज्या वेळेला त्या माशांची क्रीडा बघितली आणि तेवढ्यात मनात विचार आला, आपणही असं काहीतरी आयुष्यात केलं पाहिजे. ओंजळीतलं पाणी कधी पडलं पत्ता लागलं नाही. बरं का माऊली, ओंजळीतलं पाणी कधी पडलं पत्ता लागला नाही. तिथून निघाले ऋषी. आता एवढे मोठे, एवढी वर्ष तपश्चर्या केलेले म्हटल्यानंतर ते काय डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर अशा ठिकाणी जातील का मनात आलेला विचार पूर्ण करण्यासाठी? निघाले आणि राजाकडे गेले. राजाकडे गेल्यानंतर ऋषी आले म्हणून राजाने आदरातिथ्य केलं, बसायला दिलं. आसनस्थ झाले ऋषी. आणि राजाने विचारलं, महाराज काय निमित्तानं आलं बरं? येण्याचं कारण काय? लग्न करायचं म्हणतोय. अरे बापरे, तुम्ही? हो. राजा 2 मिनिटं विचार करायला लागला, पण नंतर विचार केला, सहकार्याच्या अपेक्षेने आलेत. नाही ठाण्याला तर पुण्याला, नाही पुण्याला तर नाशिकला, नाही नाशिकला तर मुंबईला, अजून कुठेतरी जाऊ, पण ऋषीचं लग्न लावून देऊ. ठीक आहे म्हणे, हरकत नाही, आपण जाऊयात, आपण पाहूयात.
तुमच्या मनात जर विचार आलेला आहे तर ऋषी म्हणतात जाऊयात आणि पाहूयात यासाठी मी तुमच्याकडे आलो नाही. मग 60 मुली आहेत तुम्हाला. ज्या वेळेला 60 मुली आहेत तुम्हाला ही आठवण राजाला करून दिल्यानंतर, हे शब्द ऋषीच्या मुखातून ऐकल्यानंतर राजा फार विचारात पडला. आता करावं काय? एक तर ऋषी साधू परवडला. साधू कधी शाप देत नाही आणि शाप देतो तो साधू नाही. हिताचा उपदेश करतो तो साधू, हिताचा उपदेश करतात ते संत, अनहिताचा उपदेश कधीही करत नाहीत. ऋषी म्हटल्यानंतर मग राजाने विचार केला, जर नाही म्हणावं तर मिनिटात कावला करून टाकील. काहीही करतील ना, काहीही करतील ना, कारण सामर्थ्य आहे तेवढं, तपश्चर्या आहे, तपश्चर्या आहे. 1-2 मिनिटं डोळे मिटले. राजाने मनाला विचारलं, स्वतःला विचारलं, आणि बुद्धिवान राजा होता. त्याने एक विचार केला त्या ठिकाणी सांगितलं, म्हणे महाराज 60च्या 60 मुलींना मी तुमच्याकडे पाठवतोय. जी मुलगी तुम्हाला पसंत करेल तिच्याशी लग्न मी तुमचं लावून देईन. एक तर वृद्धावस्था प्राप्त झालेली आहे यांना ऋषींना. दाढी केस सगळं सफेद झालेलं आहे, पांढरं झालेलं आहे, सुरकुत्या पडलेल्या आहेत, चामडी गळीत गाचर झालेली आहे. कुठली मुलगी यांना पसंत करणार आहे? तुम्ही पसंत कराल ती नाही. जी मुलगी तुम्हाला पसंत करेल त्या मुलीचं लग्न मी तुमच्याशी लावून देईन. आपला विषय बघा काय आहे. तुम्ही जी तपश्चर्या करताय, जी साधना करताय, त्याचं फळ भगवंत तुम्हाला देतात. फक्त कुठं वापरायचं ते देव सांगणार नाही, ते तुमच्यावर अवलंबून आहे. राजा निघून गेले आणि राजांनी मुलींना पाठवायची तयारी केली. 60च्या 60 मुलींना पाठवायची तयारी केली. तोपर्यंत ह्या ऋषीने आतापर्यंत जी काही तपश्चर्या केली त्या तपश्चर्याचे सगळं सामर्थ्य, सगळं बळ वापरलं आणि तरणा ताठ एकदम सुंदर असा तरुण मुलगा त्या ठिकाणी तयार झाला. जी मुलगी येते ती पसंत करते, जी मुलगी येते ती पसंत करते. 60च्या 60 मुली आल्या. थोड्या वेळाने राजा त्या ठिकाणी आला आणि राजाने त्या आसनाकडे बघितलं तर आश्चर्यचकित झाला राजा. अरे बापरे, या ठिकाणी एक ऋषी बसले होते, वृद्ध होते, वयस्कर होते, ऋषी होते, गेले कुठे आणि हा तरुण इथे आला कसा? हात जोडले, त्याला विचारलं, दादा इथे ऋषी बसले होते, एक वृद्ध अवस्था, केस पिकलेले होते, चामडी लोंबलेली, गळीत गात्र झालेली होती, वयस्कर होते, कुठे गेले ते? तेव्हा त्याने सांगितलं, मीच आहे तो तरुण तरणा सुंदर असा. राजा, तू तर म्हणाला होतास की जी मुलगी पसंत करेल त्या मुलीशी तुमचं लग्न लावून देईन. तुझे 60च्या 60 मुलींना मी आवडलेलो आहे. हजारो वर्ष तपश्चर्या केली. तपश्चर्याचं फल मुक्त होण्यासाठी वापरलं का बद्ध होण्यासाठी वापरलं? परत ऐका हा. आम्ही जी काही साधना करतो त्या साधनेतून जर आम्ही संसारिक वस्तू जर मागत असू, संसाराचीच जर अपेक्षा करत असू, तर सूर्याकडून अंधाराची अपेक्षा करण्यासारखं आहे. सूर्याकडून अंधाराची मागणी केल्यासारखं आहे ना. सूर्याकडे जावं, काय मागावं? प्रकाश मागावा ना. तुम्ही अंधार मागताय. संसार बंधन तोडावेगी आणि ते मुक्त होण्यासाठी बरं का, तो भवसागर तरुण जाण्यासाठी आम्ही परमार्थ करायचंय, आम्ही भक्ती करायची आहे. ऐका, शेवटची वेळ आम्हाला माहिती नाहीये, पण शेवटच्या वेळी जर आम्हाला भगवंताचं नामस्मरण करायचं आहे ना, म्हणून या परी माते अंतकाळी जाणत साते. म्हणून आमच्या आयुष्यातल्या अनेक काळांपैकी अंतकाळ खूप महत्वाचा आहे. सगळ्या काळांपैकी अंतकाळ खूप महत्वाचा आहे माऊली. ती वेळ ज्याने साधली ना, सुंदर झालं आयुष्य, त्याचं सुंदर झालं बरं का. सुटला तो, मुक्त झाला, मोकळा झाला.
शेवट प्रत्येकाला आहे, शेवटची वेळ आम्हाला माहिती नाही, शेवट कधी आहे ते माहिती नाही. आता मगाशी आपला विषय झाला की काहींना माहिती होतंय पण ते आपण नाहीत. जन्मजय राजा आणि वंशमपायन यांचा संवाद चालू आहे माऊली. आणि जन्मजय राजा वंशमपायनला विचारतायत, साधूला काही काळ आधी मृत्यू कळतो, खरं आहे का? हो म्हणे, खरं आहे. साधूला बरं का, ज्याचे 6 धुतलेले आहेत तो साधू. करी वृत्ती जो संत तो संत जाना. संत साधू कोणाला म्हणतायत? मी माझे ऐसी आठवणा विसरले जयाचे अंतःकरण पारथा, तो संन्यासी, तो साधू. निरंतर तो साधू. किती काही होऊ द्या, जो आपला धर्म विसरत नाही तो साधू. आगा स्वधर्म हा आपुला, जरी का कठीण झाला, तरी हाची अनुष्ठेला भला देखे. हिताचा उपदेश करणं आमचं कर्तव्य आहे. जगाच्या कल्याणात संताच्या विभूती कल्याण करण्याकरता अवतार आहे, येणं आहे. अवतार या कारणे धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पालिसी भक्तजना. यम यम यदा यदा इदर्वश्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान धर्मस्य तदात्मनं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतः धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. बरं का, धर्माची स्थापना, दुष्ट प्रवृत्तीचा नाश आणि भक्ताचं रक्षण. संतांचं येणं कशासाठी? हिताचा उपदेश, जगाचं कल्याण. ज्या वेळेला ते साधू आणि साधक रस्त्यातून जात होते, रस्त्यातून जात असताना एका साचलेल्या पाण्याच्या त्या तलावामध्ये विंचू पडलेला होता आणि तो खालतीवरती जात होता. साधूच्या लक्षात आल्याबरोबर साधू त्या ठिकाणी त्या पाण्यामध्ये उतरले आणि त्या विंचवाला हातावर घेतलं त्यांनी. विंचवाचा धर्म आहे, स्पर्श झाला दंश करणं, डंक मारणं. विंचू डंक मारतोय, साधूच्या चेहऱ्यावर समजतंय वेदना होत आहेत, त्रास होतोय. काय साधक म्हणतायत, बाबा महाराजजी अहो सोडा त्याला, तो चावतोय तुम्हाला, तो डंक मारतोय तुम्हाला, सोडा त्याला. साधू म्हणतायत, दादा डंक मारणं हा जर विंचवाचा धर्म आहे आणि त्याचा धर्म जर तो सोडू शकत नाही, तर बुडत्याला वाचवणं माझा धर्म आहे. मी माझा धर्म का सोडू? मी माझा धर्म का सोडू? साधू रस्त्याने येत असताना, ज्या रस्त्यातून येत होते त्याच रस्त्याच्या बाजूला आंबा होता. त्या आंब्यावर असलेल्या कैऱ्या, आंबे मुलं दगड मारून पाडत होते. आणि दगड मारता मारता पोरांनी जो दगड मारला तो साधूच्या डोक्यावर लागला, कपाळाला लागला. त्यांनाही माहिती नाही की खालून महाराज येत आहेत, साधू येत आहेत. पण ज्या वेळेला तो दगड लागला त्यावेळेला वेगळ्या प्रकारचा आवाज झाला आणि त्या आवाजाच्या दिशेने ती पोरं सगळी धावली गेली. पाहतात तर अरे बापरे, बाबांच्या, साधूच्या, महाराजांच्या कपाळाला, डोक्याला दगड लागला, रक्त येत होतं. असं दाबलं त्या साधूने दाबलं असं. त्या पोरांच्याकडे निरीक्षक करून पाहायला लागले. ती पोरं थरथरा कापायला लागली, घाबरायला लागली. बाबा तुमच्या मारण्याच्या उद्देशाने आम्ही भिरकावलाच नाही हो बाबा, तुम्ही आम्हाला दिसलेच नाहीत हो बाबा, तुमच्या लागेल असं आम्हाला माहितीच नव्हतं बाबा, तुम्ही दिसलेच नाहीत आम्हाला बाबा. जर तुम्ही दिसले असताना तर आम्ही नसता हो दगड मारला. आम्ही खरं तर ते आंबे पाडण्यासाठी दगड मारतोय बाबा, ती फळं पाडण्यासाठी आम्ही दगड मारतोय बाबा. पण तुम्ही कधी आलात ना आम्हाला कळलंच नाही बाबा. वेदना होत आहेत का बाबा? जास्त लागलं का? ते रक्त पाहून कोणी रुमाल काढतंय, ते साधूंकडे असं पुढे हात करतायत, बाबा हा रुमाल घ्या, पुसा, स्वच्छ करा. तुम्हाला पाणी आणू का बाबा? त्या मुलांकडे बघितल्यानंतर त्या साधूच्या डोळ्याला अश्रू आले. दगड लागल्यानंतर अश्रू आला नव्हता, दगड लागल्यानंतर डोळ्यात अश्रू नव्हते, पण त्या मुलांच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर, त्या मुलांच्या बोलण्याकडे बघितल्यानंतर साधूच्या डोळ्यामध्ये अश्रू आले.
त्या महाराजांच्या त्या साधूच्या डोळ्यातले अश्रू बघितल्यानंतर पोरा बोलतायत, ती पोरस विचारतायत बाबांना, बाबा जास्त त्रास होतोय का, वेदना होतायत का, बाबा रडताय तुम्ही, वेदना होतात म्हणून रडतात का? त्यावेळेला महाराजांनी उत्तर दिलं, दादा तुम्ही दगड मारला त्याच्या वेदना होतायत म्हणून रडत नाही, माझ्या मनाला एवढं आता दुःख वाटतंय. काय दुःख वाटतंय? अरे तुम्ही ज्या झाडाला दगड मारताय ना, ते झाड तुम्हाला दगड मारल्यानंतर फळ देतंय. आज माझ्या दगड मारला तुम्ही, पण माझ्याकडे तुम्हाला द्यायला काहीच नाही ना, याचं दुःख वाटतंय रे, याचं दुःख वाटतंय. साधू आणि जन्मजय राजा वैशंपायनला विचारतायत, काही काळ आधी साधूला मृत्यू कळतोय, खरं आहे का? हो म्हणे, कळतोय, खरं आहे, फक्त आपण ऐका, आपण प्रक्रिया करायला जाऊ नका, कारण आपण साधू नाहीत. मग ऐकायचं का? त्यालाही कारण आहे, नंतर सांगतो. एखादा साधू जर पूर्वेच्या दिशेने चाललेला आहे, सूर्य उगवलेला आहे ना, उगवतीच्या दिशेने जर चाललेला आहे, तर सूर्य उगवायच्या वेळेला चाललेला असताना साधू त्याची सावळी पश्चिमेकडे पडायला पाहिजे, पण पश्चिमेकडे न पडता जर दक्षिणेकडे पडली असेल तर समजायचा 6 महिन्यावर मृत्यू आलाय. एखादा साधू जर आंघोळ करत असेल तर सर्व अंग भिजतंय पण खांदे भिजत नाही, समजायचा 3 महिन्यावर मृत्यू आलाय. एखादा साधू जर एखाद्या नदीच्या किनारी गेला, प्रतिबिंब जर बघितलं, सर्वांग दिसतंय, धड दिसतंय, शिर दिसत नाही, समजायचा 1 महिन्यावर मृत्यू आलाय. त्याच्याही पलीकडे सांगतायत, कानी घालून या बोट नाद तो ऐकावा, न ऐकता जाणावा 9 दिवस. कानामध्ये बोट घातल्यानंतर आपलाच नाद आपल्याला ऐकायला येतो, जर ऐकायला आला नाही तर समजायचं 9 दिवसावर मृत्यू आलेला आहे. त्याच्यानंतर डोळ्यामध्ये घालून या बोट, डोळे घालून या बोट, चक्र ते पाहावे. सूर्याकडे बघितल्यानंतर डोळे जर चोरले तर चक्र चक्र दिसतंय, न दिसता जाणावे 5 दिवस भुवयांच्या गाठी न दिसता. ज्या दिवशी दिसणार नाहीत नैनाला त्या दिवशी समजायचं 3 दिवसावर आलाय. आणि मग पुढे म्हणतायत, नासागरीचे आग्रह न देखता नैनी म्हणा तेची दिनी रामकृष्ण हरी. नाकाचा सेंडा आम्हाला आमच्या डोळ्याने दिसतोय, ज्या दिवशी दिसणार नाही ना, आता इथे बघू नका, नाही तर तुमचे डोळे वेगळे दिसतील, मी घाबरलो जाईन. पहिला शब्द माझा होता, फक्त ऐका, क्रिया करू नका, कारण आपण साधू नाहीत. मग तरी सुद्धा आम्ही का करावं? आम्ही जर साधू नाहीत तर आम्ही शेवटचं ऐकलं पाहिजे. नासागरीचे आग्रह न देखता नाही ना, नाही म्हणा तेची दिनी रामकृष्ण हानी. कोणते दिनी? ज्या वेळेला आम्हाला जाणीव झाली, ज्या वेळेला आम्हाला कळलं, त्याच वेळेपासून आम्ही रामकृष्ण हरी म्हणायला पाहिजे, कारण आमची शेवटची वेळ कधीही कोणत्या वेळेला येऊ शकते. आपण सगळे एकाच रांगेत उभे आहेत. ऐका, लहान मोठे, श्रीमंत गरीब, अशिक्षित सुशिक्षित, काले गोरे, नास्तिक आस्तिक, सगळे एका रांगेत उभे आहेत. आपण सगळे एका रांगेत उभे आहेत माऊली. ती रांग संपते मृत्यूच्या ठिकाणी. मधल्या काळामध्ये जातीभेद आम्हाला स्पर्श करतो, मधल्या काळामध्ये पंथभेद आम्हाला स्पर्श करतो, वर्णभेद स्पर्श करतो, उच नीच, श्रीमंत गरीब हे सगळे विचार आम्हाला स्पर्श करत असतात, काळा गोरा हे सगळे विचार आम्हाला स्पर्श करतात. पण ज्या रांगेत आम्ही सगळे उभे आहोत ना, त्या रांगेत जात विचारली जात नाही. मृत्यू आल्यानंतर तुम्हाला जात विचारतो का? चला आता ह्या महिन्यामध्ये कुणबी नाहीत न्यायची, मग आगरी नाहीत न्यायची या महिन्यामध्ये, कोळी नाहीत न्यायची या महिन्यामध्ये, अमुक धर्माची या महिन्यामध्ये न्यायची, तमुक धर्माची ह्या महिन्यात नाही न्यायची, अमुक पंथाचीच न्यायची या महिन्यामध्ये, तमुक पंथाच्याला हात नाही लावायचा. ज्या रांगेत आम्ही सगळे उभे आहोत ना, त्या रांगेमध्ये जात विचारली जात नाही, धर्म विचारला जात नाही, पंथ विचारला जात नाही, वर्ण विचारला जात नाही. तुम्ही लहान आहात, तरुण आहात की वृद्ध आहात हेही विचारलं जात नाही. दादा, ज्याचा नंबर आला तो जातो. फक्त नंबर येण्याच्या आधी आम्ही काय केलं पाहिजे? म्हणून या परी माते अंतकाळी जाणत साते. प्रत्येक वेळ आमचा शेवटचा म्हणून आम्ही त्याच्याकडे बघितलं पाहिजे, मृत्यूचं स्मरण ठेवलं पाहिजे, आठवण ठेवली पाहिजे. भीती नको, भीती नको. संतांनी स्मरण ठेवलं, घाबरले नाहीत. आम्ही घाबरतो, पण एक स्मरणात ठेवा, कितीही जरी घाबरलात आणि घाबरून कितीही जरी पळालात तरी मृत्यू सोडणार नाही, मृत्यू सोडणार नाही, बरं का? आणि अंतःकरणापासून जर विचार केला माऊली, आयुष्यातल्या सगळ्या दिवसांपैकी सगळ्यात सुंदर दिवस जर कुठला असेल तर मृत्यूचा. काय? आयुष्यभर विरोध करणारे पण हातात हात घेऊन उठवायचा प्रयत्न करतात. बोलणारे दादा, दादा काहीतरी बोल,
काही गोष्टींमुळे जी बहीण बोलायची ना आमचे भाऊ आमच्यासाठी, ती बहीण अर्ध्या गावापासून ओरडत येते. तो भाऊ जवळ येऊन उठवायचा प्रयत्न करतोय. आयुष्यभर ज्याने तंगड्या खेचायचं काम केलं, ज्याने विरोध करायचं काम केलं, ज्याने फक्त वेळ मिळाल्यावर अपप्रचारच केला, तो माणूस सुद्धा स्मशानामध्ये ज्या वेळेला अंतिम संस्कारासाठी जातोय ना, मेलेल्या माणसाविषयी काय बोलतोय माहितीये का? अख्ख्या गावात जर चांगला माणूस असेल तर हाच. सगळ्या प्रकारच्या नियोजनाला फुल स्टॉप मिळायचा दिवस म्हणजे मृत्यूचा दिवस आहे. फुल स्टॉप. आणि सगळ्या दुःखातून निवारण होणारा दिवस, मायेच्या जाळातून मुक्त होणारा दिवस, सगळ्या प्रकारच्या प्रसंगातून संकटातून मुक्त होणारा दिवस म्हणजे मृत्यू आहे. फक्त तो मृत्यूचा सोहळा करता आला पाहिजे. हो, मृत्यूचाही सोहळा होतो ना, नाही का बाबा? मृत्यूचाही सोहळा होतो, करता आला पाहिजे. आणि त्याच्यासाठीच हे प्रवचन आहे, टाइमपास म्हणून नाही. काय मनोरंजन म्हणून नाही. तुम्ही प्रवचनाकडे कीर्तनाकडे मनोरंजन म्हणून नका बघू, टाइमपास म्हणून नका बघू. आम्हाला शेवटचा दिवस गोड करायचा आहे ना, आम्हाला मृत्यूचा ते सोहळा जर करायचा आहे तर त्यासाठी आम्ही संतांचे विचार ऐकले पाहिजेत, आम्ही संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास केला पाहिजे. जन्माचा सोहळा आमच्या हातात नव्हता आणि कोणाच्याच हातात नसतो. जन्माचा सोहळा येताना प्रत्येक जण रडत आला, कबीरा जब हम पैदा होए जग हसे हम रोए. ज्यांच्या घरात जन्माला आलो ते हसायला लागले. मुलगा झाला, मुलगी झाली, सुखरूप जन्माला आली, पेढे वाटले, कोणी बर्फी वाटली. आनंदाने सांगितलं सगळ्यांनी, जो जन्माला आला तो रडत आला. बरं का? नरदेहावर अवलंबून आहे राक्षस व्हायचं का देव व्हायचं. काय आपल्यावर अवलंबून आहे, आपण काय व्हायचं आहे ते माणसावर अवलंबून आहे. राक्षस का देव? दुसऱ्याला जर कोणाला गंध लावायचा असेल तर अंगठ्याचा वापर करायचा, कारण दुसऱ्यासाठी अंगठाच. इतरांना जर कोणाला गंध लावायचा असेल तर अंगठ्याचा वापर करायचा. स्वतःला जर गंध लावायचा असेल तर मध्यामिका, मधलं बोट. देवाला गंध लावण्यासाठी अनामिका, अनामिका. आणि अशुभ कार्य ज्या वेळेला आपण करतोय त्यावेळेला तर्जनी, तर्जनी. बरं का? माणूस म्हणून भगवंताने जन्माला घातलंय. इकडे शुभ आहे, इकडे अशुभ आहे. दोन्ही गोष्टी जवळच्या आहेत बाबा माणसाला. पण जरा ऐका, राक्षस होण्यासाठी, राक्षस सारखा वागण्यासाठी काही प्रयत्न करावे लागत नाहीत, विशेष मेहनत नाही, कष्ट नाही. प्रत्येक माय माऊलीला मनापासून वाटतं की माझ्या पोटी जन्माला येणारा मुलगा रामासारखाच असावा, रावणासारखा नसावा. आपण होतो, वागतो, हे दुर्दैव आहे. प्रत्येक माय माऊलीला असं वाटतं की माझ्या पोटी जन्माला येणारा मुलगा जगद्गुरु तुकोबांसारखा, मौली ज्ञानोबांसारखा, हिंदवी स्वराज्य संस्थापक राजशिव छत्रपतींसारखा असावा. पण ते सहज शक्य आहे का? मौली, वाईट कर्म करण्यासाठी तुम्हाला पुण्याईची गरज लागत नाही. परत एकदा ऐका, व्यसनाधीन होण्यासाठी तुम्हाला पुण्याईची गरज लागत नाही. पण तुमच्या मांडीवर जर गाथा, गीता, ज्ञानेश्वरी असावी असं जर तुम्हाला वाटत असेल, तुमच्या पुढ्यात ग्रंथ असावेत, संतांचं वाङ्मय असावं आणि देवाचं कार्य आम्ही करावं, धर्माचं कार्य आम्ही करावं असं जर वाटत असेल तर त्यासाठी अनंत जन्माचं पुण्याई लागते, पूर्वजांच्या पुण्यकोटी. 7 पिढ्यांची तपश्चर्या आहे विश्वंभर बाबांपासून, 7 पिढ्यांची साधना आहे विश्वंभर बाबांपासून. तेव्हा कनकाई आणि बोल्होबाच्या पोटी जगद्गुरु तुकोबा आहेत. सहज नाही. माऊली कुठे पण जन्माला येतात का? माऊली कुठेही जन्माला येतात जिथे
विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता आहेत, त्याच ठिकाणी माऊलींचा जन्म होत असतो. ऐका, हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती कुठेही जन्माला येत नाहीत जिथे खऱ्या अर्थानं त्यागाचं प्रतीक असलेले शहाजी महाराज आणि ज्या ठिकाणी राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊंसारखी आई आहे ना, संस्कार संपन्न, त्याच ठिकाणी हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती आणि त्यांचे विचार जन्माला येत असतात. त्यांचे विचार जन्माला येत असतात. व्यसनाधीन होण्यासाठी तुम्हाला विशेष काही प्रयत्न करावे लागत नाहीत. कांदे जर घरात आणले ना तर ते सुरक्षित व्यवस्थित राहावा म्हणून प्रयत्न करावे लागतात. नासण्यासाठी काही प्रयत्न करावे लागतात का? एक जरी कांदा नासका असला अख्ख्या गोणीमध्ये तरी असं म्हणतात एक कांदा अख्खी गोण नासवतो. काय व्यसनाधीन जर व्हायचं असेल नाही, कोणाला त्रास होईल असं जगणं नाही. मला जे भगवंताच्या कृपेने प्राप्त झाले ते माझं, इतरांचं ते माझं नाही. धर्माचरण, नीतीने जगणं, नीतीने वागणं, सत्ययुग. म्हणून त्याला आयुष्यही तेवढंच 17,28,000 वर्ष सत्ययुगाला आयुष्य दिलं होतं. 17,28,000 वर्ष आयुष्य सत्ययुगाचं. त्रेतामध्ये 25% पाप आलं म्हणून 25% आयुष्यही कमी केलं, 12,96,000 वर्ष त्रेतायुगाचं. द्वापारामध्ये 50-50 झाली, 50% पाप 50% पुण्य म्हणून त्या ठिकाणी 50% आयुष्य केलं बरं का. 6,64,000 8,64,000 वर्ष आयुष्य द्वापार युगाचं. आणि कलियुगामध्ये ज्या युगात आपण कार्य करतोय डायरेक्ट सत्कोरावर आणून ठेवलंय, सत्कोरावर बरं का. 4,32,000 वर्ष आयुष्य कलियुगाचं. जिथे कलीने प्रवेश केला ना तिथे धर्म नाही, नीती नाही बरं का. कलीने जिथे प्रवेश केला तिथे परमार्थ, परमार्थिक विचार पाहायला पण मिळणार नाहीत, पाहायला पण मिळणार नाहीत. बकास सारखे संन्यासी कली म्हणतोय माझे भाऊ आहेत, परश्री रथ आणि परद्रव्य हारक कली म्हणतोय माझे मित्र आहेत. आणि म्हणून ह्या युगामध्ये कार्य करत असताना मुलं व्यसनाधीन व्हावीत म्हणून तुम्हाला प्रार्थना करायची गरज नाही, तुम्हाला नवस करायची गरज नाही, तुम्हाला काही प्रयत्न करायची गरज नाही. आपोआप मुलं व्यसनाधीन होतात, वासनेअधीन होतात. नको तो नाद त्यांना लागतो. पण नको तो नाद लागलेली मुलं सुधरावीत, व्यसनाधीन झालेली मुलं निर्व्यसनी व्हावीत, वासनेअधीन झालेली मुलं त्या ठिकाणी सद्वासना निर्माण व्हावी असं जर वाटत असेल तर आम्हाला देवाला प्रार्थना करावी लागते, आम्हाला देवाला नवस करावा लागतो, देवाकडे सांगावं लागते, देवा देवा अरे एकदाचा सुधरू दे रे, सुधरू दे त्याला, चांगली बुद्धी दे रे देवा, चांगली बुद्धी दे. म्हणून दादा या प्रवचनाच्या निमित्तानं माऊली फक्त एवढंच सांगू इच्छितो, तुम्ही पैशाने खूप श्रीमंत व्हा, धर्माचरण करा, नीतीने जगा, नीतीने वागा. आणि धर्माचरण करून जे तुमच्या पुण्याईने तुम्हाला जे काही मिळणार आहे ते मिळू द्या, असू द्यात, खूप मोठे व्हा, खूप श्रीमंत व्हा, खूप श्रीमंत व्हा. पण ऐका दादा, तुमची जर श्रीमंतीच तुम्हाला मोजायची असेल तर पैशाची, नोटांची, चिल्लरची काय मोजतायत? खऱ्या अर्थानं आपल्या घरातली सर्वात मोठी श्रीमंत जर कुठली असेल तर तुमच्या घरात असलेली निर्व्यसनी मुलं ही तुमच्या घरातली सगळ्यात मोठी श्रीमंती आहे, सगळ्यात मोठी श्रीमंती. आपल्या घरात असलेली निर्व्यसनी मुलं. आज करोडो रुपयाची घरं आम्हाला पाहायला मिळतात दादा, पण समाधान नाही. कारण त्या करोडो रुपयाच्या घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारची उपकरणं, आम्ही महागडी उपकरणं आणतो, पण समाधान विकत मिळत नाही ना, समाधान विकत मिळत नाही. 40,000ची वॉशिंग मशीन आहे, 40,000चा टीव्ही आहे, 25-30 हजाराची वॉशिंग मशीन आहे, एसी आहे, फ्रीज आहे, सगळी उपकरणं महागडी. असू द्यात, आनंद घ्या, का नाही घ्यावा आनंद? आपलं आहे, आपण त्याचा आनंद घेतला पाहिजे. पण 500 रुपयाची ज्ञानेश्वरी घरात नाही, ही खंत आहे. 15-15, 20-20 हजाराचे मोबाईल आमच्या लहान लहान मुलांच्या हातामध्ये आहेत, पण ते जाणते झाल्यावरही त्यांच्या हाताला हरिपाठाची मालिका लागत नाही. हे दुर्दैव आहे, हे दुर्दैव आहे. तुम्हाला महागडे पलंग विकत घेता येतील, पलंगावर महागडी गादी विकत घेता येईल, पण त्या गादीवर प्रामाणिकपणे झोप लागावी असं जर वाटत असेल तर दिवसभर प्रामाणिक कर्म करावे लागतात.
जो दिवसभर प्रामाणिक कर्म करतोय ना, त्याला गादी पलंगाची गरज नाही, पोत्यावर अंग टाकला तरी तो झोपतोय बिनधास्त. का? दिवसभर प्रामाणिक कर्म केलेले असतात त्यांनी, दिवसभर प्रामाणिक कर्म केलेले असतात. पंचपक्वान्न मिळेल रे तुम्हाला. परवा मी रील्स पाहता पाहता एक हॉटेलची जाहिरात आली माऊली. 3000ची थाली, 32 प्रकारचे पदार्थ होते त्याच्यामध्ये, 32 प्रकारचे. आणि ती थाली ह्या टिपॉयवर मावणार नाही, एवढी मोठी थाली. तुम्ही द्याल रे, पण खायला भूक पाहिजे ना. विकत पदार्थ मिळतील, भूक विकत मिळत नाही. ती भूक जर तुम्हाला अनुभवायची असेल तर आता शेतात काम करणाऱ्या त्या बांधावर उभा राहून वरून पाऊस पडलेला असताना सुद्धा 3-3 भाकरी चटणीशी खाणाऱ्या त्या शेतकऱ्याचा आदर्श घ्या. काय अहो, वरून पाऊस पडतोय, त्या चटणीचा रसा झालाय त्या भाकरीवर, पण काय आनंद तो वेगळाच. सकाळ पहाटेपासून घरामध्ये सगळं आवरता बिचारी काबाड कष्ट करून थकलेली तशीच भाकरी बिकरी गुंडाळते, त्या टोपलीमध्ये भरते, शेतावर जाते, आधी नवऱ्याला खायला देते. त्यांचं सगळ्यांचं खाऊन झालं, माणसांचं सगळ्यांचं खाऊन झालं की तीच भाकरी हातावर घेते. आणि हातावर घेतलेल्या 2-2 भाकरी खाणाऱ्या आमच्या महिला बघा. काय प्रामाणिक राहावं लागतंय दादा त्यासाठी. म्हणून तुमचा किती, आणि हा एरिया, हा विभाग म्हणजे परमार्थिक दृष्टीने अतिशय चांगल्या प्रकारे आणि अतिशय परमार्थिक माणसं, अतिशय परमार्थ क्षेत्रामध्ये, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारे कलावंत आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात. काय माऊली, भजनाचा जर पहिला विषय आला तर तुमच्या एरियाचा पहिला नाव येतो. असो, अतिशय चांगल्या प्रकारे आवड होती बाबांना भजनाची. आणि नरदेह मिळाल्यानंतर माणसाचं जे आद्य कर्तव्य आहे ते कार्य बाबांनी केलं. बरं का, तुमच्या गळ्यात जर सोन्याची चेन असेल, तुमच्या गळ्यात जर सोन्याची गंठण असेल तर चोरांची नजर तुमच्यावर राहील. आणि त्यांना जर संधी भेटली तर 2 मिनिटात तुमची चेन पण गायब होईल आणि तुमची गंठण पण गायब होईल. पण ऐका, तुमच्या गळ्यात जर पवित्र तुळशीची माळ असेल ना दादा, तर शेवटच्या श्वासापर्यंतच काय, मरणोत्तर सुद्धा पांडुरंग परमात्म्याची कृपा तुमच्यावर राहिल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आद्य कर्तव्य जे माणसाचं आहे ते कर्तव्य बाबांनी केलं. हरिभक्त पारायण होते, माळकरी होते, परमार्थ केला, भक्ती केली, देवकार्य केलं, देवपूजा केली आणि देवाचं नामस्मरण करता करता तुमचं आमचं निरोप घेतला बाबांनी, तुमचा आमचा निरोप घेतला. खऱ्या अर्थानं हे कार्य प्रत्येकाने करायला हवं. अशा प्रकारची कर्म, अशा प्रकारचं कार्य प्रत्येकाकडून व्हायला हवं. बरं का, करायला हवं. धर्मकार्य करा, देवकार्य करा. व्यसनाधीन होऊन आपलं जीवन बर्बाद करण्यापेक्षा, आपलं आयुष्य बर्बाद करण्यापेक्षा, बरं का, कित्येकांची घरं बर्बाद झालीत, कित्येकांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले. मामा पाहतोय आपण, आपल्याच बहुजन समाजातील सगळी माणसं दादा, आपल्याच समाजातील माणसं. आज बघा ना तुम्ही, रात्रीच्या वेळी आड्या पाड्यावर बसणारी पोरं कोणाची आहेत, तरुण कोणाचे, आपलेच ना. 2-2, 3-3 वाजेपर्यंत ढाब्यावर जागणारी पोरं कोणाची, आपलीच ना. नको तो नाद, आणि अभिमानात सांगतो एकच नाद. कोणाची पोरं, कोणाची. बर्बाद झालाय आपला समाज आणि बर्बाद होतात आपले तरुण. दुर्दैव काय, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये येत नाहीत, आध्यात्मिक कार्याला मदत करत नाहीत, धार्मिक कार्याला मदत करत नाहीत, उलट आरती धार्मिक कार्याला विरोध. त्यांना असं वाटते प्रवचन आहे ना हे मेलेल्या माणसासाठी ठेवलंय, जे बाबा गेलेत त्यांच्यासाठी. आणि या गावामध्ये जे सप्ते बिप्ते असतात ना, हरिनाम सोहळे, हे सगळं वयस्कर माणसांसाठी, जे टोपीवाले आहेत ना पुढं, त्यांना असं वाटतंय. अरे ज्या राजांच्या तुम्ही 3-3, 4-4 जयंत्या साजऱ्या करतात ना, हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिव छत्रपती सुद्धा जगद्गुरु तुकोबांच्या कीर्तनात जाऊन श्रवण करायचे आणि तिथून ज्ञान झालं, तिथून खऱ्या अर्थानं जीवनाचं महत्व कळलं. म्हणून आम्हाला सुद्धा संतांच्या विचाराची गरज आहे. आज त्याच मिरवणुकीमध्ये झेंडे मिरवणारे आणि त्याच मिरवणुकीमध्ये नको त्या प्रकारचे, अर्थात वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस वेश करणारी मुलं सुद्धा आम्हाला दुसऱ्याच दिवशी पिऊन पडलेली पाहायला मिळतात. हे दुर्दैव आहे. काय आदर्श घेतोय आम्ही राजांचा आणि काय आदर्श घेतोय आम्ही संतांचा.
नरदेय म्हणजे सहज मिळालेला नाही ना दादा. पाप पुण्य समकृत हा मग नरयनुषु जायते. सहज मिळालाय का? 84 लक्ष योनीचा जर विचार केला तर 83,99,999 योनी पार केल्यानंतर आम्हाला हा नरदेय मिळालेला आहे. एकदा जर वाईट कर्म केली, पाप कर्म केली, पुन्हा जर अडकला तर उपजेते नासे, नासे ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेगा, पुनरपी जननाम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरी शयनम. काय मृत्यूचा जर सोहळा करायचा आहे ना, ऐसी करणी करते चलो, ऐसी करणी करो, हम हसे जग रोये. आपल्याला हसत या जगाचा निरोप घ्यायचा आहे. पण ज्याला कळेल ना, त्याच्या डोळ्याला 2 अश्रू तरी दुःखाचे आले पाहिजेत. अरे चांगला माणूस होता, चांगला माणूस होता. नरदेय दिलेला आहे ना, माणूस आहे ना, देव व्हायचं की दानव व्हायचं हे आपल्यावर अवलंबून आहे. दानव होणं सोपं आहे, निंदा करणं सोपं आहे ना. निंदा ऐकणं पण सोपं आहे. उलट कान एवढे आतुर झालेले असतात का, एखादा जर कोणी निंदा करत असेल, एखादी जर कोणी निंदा करत असेल तर तिला असं वाटतं हिचं बोलणं थांबूच नये, याचं बोलणं संपूच नये, एवढे आतुर झालेले असतात. वाईट कर्म करणं सोपं आहे, वाईट वागणं, वाईट जगणं सोपं आहे, व्यसनाधीन होणं सोपं आहे. पण खऱ्या अर्थानं धर्म कार्य करणं, देव कार्य करणं जरी कठीण वाटत असेल तरी संतांच्याकडे आल्यानंतर, संतांच्या विचारातून राहिल्यानंतर ते सोपं आहे. केलं पाहिजे, केलं पाहिजे. मौली अतिशय चांगल्या प्रकारे बाबांनी या ठिकाणी कार्य केलं. शेवटच्या श्वासापर्यंत माळकरी होते, देवाचं नामस्मरण केलं, भजनाची आवड त्यांना होती, चांगल्या प्रकारे परमार्थ केला, देवपूजा केली आणि देवाचं नामस्मरण करता करता तुमचा आमचा निरोप घेतला. जाणं तर प्रत्येकाला आहे दादा, जावंच लागणार आहे प्रत्येकाला. ह्या जगाचा निरोप तर प्रत्येकाला घ्यावाच लागणार आहे ना. देव, देश आणि धर्म हे कार्य करण्यासाठी आम्हाला भगवंताने हा नरदेय दिलेला आहे. धर्म कार्य करत असताना 3ऱ्या अध्यायामध्ये मौली आम्हाला एक जाणीव करून देतात, मार्गदर्शन करतायत. काहीतरी ओवी क्रमांक 80. जे आपल्या वाट्याला आलेली कर्म आहेत बरं का, प्रामाणिकपणे जर केली तर तो मोक्षू तेणे व्यापारे निश्चित पावे. बरं का, ज्या घरात आमचा जन्म झालेला आहे ना, त्या घरामध्ये आमच्या वाट्याला आलेली जर कर्म आम्ही प्रामाणिकपणे केली, प्रामाणिकपणा महत्वाचा आहे बरं का, तर त्याला मुक्ती, त्याला मोक्ष सहज मिळतो. अशा प्रकारे मौलीने त्या ठिकाणी उपदेश केलेला आहे. धर्म कार्य करत असताना, देव कार्य करत असताना, परमार्थ करत असताना, भक्ती करत असताना जर आजही जर जातीभेद तुम्हाला स्पर्श करत असेल तर तुम्ही परमार्थ करताय हा भ्रम आहे तुमचा. पंथभेद जर आजही तुम्हाला स्पर्श करत असेल तर तुम्ही परमार्थ करताय हा भ्रम आहे तुमचा. आणि बाकीच्या ज्या काही वर्णातल्या जे काही बाजूच्या ज्या काही जाती आहेत त्या बाजूला करा, त्या ज्याच्या त्याच्या सोयीप्रमाणे ज्याने त्याने तयार केलेले आहेत, निर्माण केलेले आहेत. काय कमरेपासून खाली शूद्र, कमरेपासून वरती पोटाचा भाग वैश्य, सगळा व्यापारी इथं चालतो. पोटापासून खांद्यापर्यंत क्षत्रिय आणि इथून इकडे ब्राह्मण, म्हणून सगळं याच्यावर अवलंबून आहे. ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण, आणि तो अधिकार आम्हाला तुकोबांनी दिलेला आहे. तुकोबांच्या विचाराने जर चालला तर ज्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ आहे, जो धर्म आचरण करतो, नीतीने वागतोय, नीतीने जगतोय आणि धर्म कार्य करण्यासाठीच कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता कार्य करतोय, त्याला ब्राह्मण म्हणतात. पाकिट ठरून आलेला महाराज नाही हो का. आणि तुमच्या गणेश पूजनापासून तर वास्तुशांतीपर्यंत, साखरपुड्यापासून तर लग्नापर्यंत सगळ्या विधी करतोय. पण यादी दिली साहित्याची की त्याच्या खाली दक्षिणा हा विषय नसतो.
मामा आमच्या इकडे बसलेले आहेत, दादा आहेत, अनेक कार्यक्रम देत असतात, अनेक वेळा सांगत असतात. दक्षिणा हा विषय आला की हे धर्म कार्य नाही, हा लोभ आहे. तुम्हाला कोणीही तसं वंचित ठेवणार नाही. तुमच्या सेवेची कदर करणार, फुल नाही फुलाची पाकळी काहीतरी देऊन तुम्हाला पाठवणार, कारण त्यांनाही माहिती आहे. अपेक्षा ठेवू नका, जे मिळेल ते प्रसाद म्हणून स्वीकारा आणि चला पुढे. बरं का? असो, धर्म कार्य करत असताना ह्या गोष्टी पाळणं महत्वाचं आहे. जर तुम्ही त्या गोष्टी पाळत नसाल तर आज आम्हाला आमच्या आजूबाजूला अशी काही मंडळी पाहायला मिळते की लोकांच्या शांत्या करता करता ज्यांनी शांती केली ती भिकायला लागलं आणि करणारे करोडपती झाले. तुम्हाला कितीतरी दाखवतो मी. नको ते वाचून जर तुम्ही नको ते डोक्यात घ्याल ना तर तुम्ही गुलाम आहात. पण तुकोबांना जर वाचले तर तुम्ही बसल्या जागेवर स्वतंत्र आहात. आणि तुकोबांना जर वाचले तर खऱ्या अर्थानं तुमची कर्म, तुमचे विचार आणि तुमचे गुणच तुम्हाला तारणार आहेत. बरं का? हे सांगतंय तुमचं किती आवडीने बसलेत आणि किती सवडीने बसलेत. ते तनाने बसलेत की मनाने बसलेत तुमचा ब्राह्मण सांगतो. असो, धर्मकार्य करत असताना हे विषय बाजूला ठेवले पाहिजेत, हे विचार बाजूला ठेवले पाहिजेत. देवकार्य करत असताना जेवढी मूर्तीरूपी असलेल्या देवाची आम्ही काळजी घेतोय, जेवढी सेवा करतोय, केली पाहिजे ना, का करू नये? आमची श्रद्धा आहे, आमची निष्ठा आहे, आमचा विश्वास आहे. पण त्या मूर्त्यारूपी देवांकडे नवस करून ज्या चालत्या बोलत्या देवांनी वंशाला दिवा पाहिजे म्हणून आम्हाला मागून घेतलं ना, आज त्याच वंशाचे दिवे त्या चालत्या बोलत्या देवांना वृद्धाश्रमात नेऊन ठेवतात. हे दुर्दैव आहे. वृद्धाश्रमात नेऊन ठेवतात, हे दुर्दैव आहे. बरं का? आपल्याला 11:15ची वेळ दिलेली आहे. एक 10 मिनिटात आपण थांबणार आहोत. 10 मिनिटात थांबणार आहोत आपण. आम्ही एकमेकावर प्रेम करतोय, आमचं सौंदर्य पाहून, आमचं ऐश्वर्य पाहून, आमचा पैसा अडका पाहून, आमची संपत्ती पाहून. पण आमच्यावर निष्कामतेने निरापेक्षेने प्रेम करणारं हे जगातलं एकमेव दैवत असेल तर त्या दैवताचं नाव आहे आई वडील. जी माई माऊली आम्हाला 9 महिने 9 दिवस गर्भामध्ये वाढवते, घडवते, मोठं करते, तळहाताच्या पोडाप्रमाणे जपते, स्वतःच्या आवडीनिवडी बाजूला ठेवते आणि फक्त गर्भात वाढणाऱ्या बाळाचा विचार करते. मरणदायी यातना भोगून जी माई माऊली आम्हाला या ठिकाणी जन्माला घालते ना, आज तीच आई, तीच देवी, तीच आदिशक्ती, तीच भवानी, आज तीच माता आम्हाला वृद्धाश्रमात पाहायला मिळते. जाऊन बघा कोणाचे आई वडील वृद्धाश्रमात आहेत. धर्म धर्म करतोय ना, देव देव करतोय ना, देव कार्याला सुरुवात इथून होत असते. आई आम्हाला मांडीवर घेते, अंजरते, गोंजरते, आमच्या पाठीवरून, आमच्या डोक्यावरून मायेचा हात फिरवते. कधीतरी आम्हाला दुःख झालं, आमच्या डोळ्यामध्ये अश्रू आले तर आईच्या डोळ्यातही आम्हाला अश्रू पाहायला मिळतात. म्हणून आईची माया आम्हाला कळते. येत नाही का बापावर? संकट येत नाहीत का बापावर? कधी प्रसंग येत नाहीत का? जोपर्यंत बाप आमचं जिवंत आहे तोपर्यंत घरावर येणारं संकट सुद्धा थरथरा कापत असते, दुःख सुद्धा थरथरा कापत असतंय, प्रसंग सुद्धा थरथरा कापत असतोय. का? सामोरे जाणारा बाप जिवंत आहे. एकदा बाप निघून गेला ना दादा की शिवाय राहत नाही. स्वाभिमानाने वागणारा जा बाप, कष्ट केले, कबाड कष्ट केले, मेहनत केली, घाम गळला बापाने, कधी कोणापुढे झुकला नाही, कधी कोणापुढे वाकला नाही. स्वतःने फाटके कपडे घातले, 3-3, 4-4 ठिकाणी ठिगडं पडलेली पॅन्ट घातली, 2-2, 3-3 ठिकाणी रब केले शर्ट घातले, पण मुलांना कधी काही कमी पडू दिलं नाही. दादा, रोड लागेपर्यंत झिजणारी चप्पल पायामध्ये वापरली बाबा. 3-3, 4-4 ठिकाणी टाके घातलेल्या चप्पली बापांनी वापरल्या, पण मुलांना पाहिजे त्या वेळेला पाहिजे त्या प्रकारचे पाहिजे तेवढे महागडी बुटं आणून दिली. का? माझा मुलगा, माझी मंडळी, आपल्या सर्वांवर एक मोठं दुःखाचं सावट पसरलेले, ते दुःख सहन करण्यासाठी भगवंत आपल्या सर्वांना सामर्थ्य देऊ. ज्या वेळेला देहावसन झालं बाबांचं, त्याच वेळेला आमचे जगनदादा तारमळे आदी करून या पराड परिवारातील काही सदस्य त्यांनी संपर्क केला आणि या सेवेविषयी सांगितलं. त्याच दिवशी संपर्क झाल्यामुळे प्रार्थना करतो, झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी आणि बाबांच्या चरणी अर्पण करून या ठिकाणी या सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. या कुटुंबातून निघून गेले. बाबांना आपल्याला सगळ्यांना आता शेवटची श्रद्धांजली द्यायची आहे आणि त्यासाठी महाराजांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. फराड कुटुंबातील जयराम बाबांचे पुतणे ह्या खोनीचे माजी सरपंच संतोष फराड यांना विनंती करेल की शिवव्याख्याते श्री दिनेश महाराज तारमळे यांनी या ठिकाणी येऊन उत्तम अशी सेवा या ठिकाणी केली, त्याबद्दल त्यांचं फराड परिवाराच्या वतीने संतोषजी फराड हे सन्मान करतील. त्या कुरवंड्या येती चंद्रभागे माझी सोडून या देती. दिंड्या पताका वैष्णव नाचती पंढरीचा महिमा द्वारकेचा महिमा वर्णावा कीती. जय देव जय पांडुरंगा हो हरी पांडुरंगा. रकुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावी जिबलगा. जय देव आषाढी कार्तिकी भक्तजन येती हो. चंद्रभागे माझे स्नाने जे करती दर्शन हेळा मात्र तया होय मुक्ती. केशवासी नामदेव माधवासी नामदेव भाव्यो वाळीती. जय देव जय पांडुरंगा हो हरी पांडुरंगा. रकुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावी जिवलगा. जय देव आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजासे. तारिले तैसे तुकोबाचे अभंग रक्षिले आरती तुकारामा. तो की तातुलनेसी ब्रह्म तुकासी आले. स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछिल तो तेला हो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनव्रत भूमंडळी भेट तुया भूता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन. मारतंड जे तापहीण ते सर्व ही सदा सज्जन सोयरे होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे तिन्ही लोके. भजी जो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीवीये विशेष लोकीये. दुष्टादुष्ट विजय व्हावेजी हेथ म्हणे श्री विश्वेश्वराओ. हा होईल दान पसाओ. येणेवरी ज्ञान देवो सुखिया झाला. येणेवरी ज्ञान देवो सुखिया झाला. येणेवरी ज्ञान देवो सुखिया झाला. वासुदेव हरी वासुदेव हरी वासुदेव हरी. आता लगेच या ठिकाणी पागोड्याचा कार्यक्रम होईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी.